नमस्कार शेतकरी बांधवांनो, खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आपण आज परत एकदा भादोड गावामध्ये आलेलो आहे भरत भाऊ ठाकरे यांचा गोठ्यावरती. तर आज पण त्यांच्याकडं 3 गाई विक्रीला आहे. तर जर तुम्हाला गाई खरेदीला यायचं असेल तर तुम्ही दोंडाईच्यापासून फक्त 7-8 किलोमीटर अंतर आहे त्यांचं गाव. दोंडाईचं धुळे जिल्ह्यामध्ये येतं. जर तुम्हाला गाई खरेदी करायच्या असतील म्हणजे खात्रीच्या गाई आणत असतात मित्रांनो, ते काष्टी बाजाराहून नगर साईडच्या गाई आहेत सर्व. जर तुम्हाला गाईंचं दूध वगैरे चेक करायचं असेल तर तुम्हाला इथं ते जागेवरती दूध तुम्हाला 2-3 टाईम तुम्हाला दूध वगैरे चेक करून दाखवून देतील. खात्रीच्या गॅरंटीच्या गाई राहतात. गाईची तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण किंमत वगैरे पूर्ण माहिती देणार आहोत. आता 3 गाई असून त्याच्यामध्ये एक गाई जनलेली आहे, तिला दूध वगैरे चालू आहे, ती तुम्हाला आपण पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पुढे देणार आहोत. तर जर तुम्हाला गाई खरेदीला यायचं असेल तर दोंडाईच्यापासून 7-8 किलोमीटर अंतर आहे. भादोड गाव आहे. गाव हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतं, पण दोंडाईच्यापासून फक्त 7-8 किलोमीटर अंतर आहे. जर तुम्हाला यायचं असेल गाई खरेदीला तर भरत भाऊ ठाकरेंचा आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये नंबर वगैरे दिलेला आहे. तर भाऊशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता. आता तुम्हाला आपण एक गाय दाखवणार आहोत. किती गाय भरत भाऊ आज आपल्याकडं? 3 गाई आपल्याकडे. आज 3 गाई विक्रीला आहे का? हो बरं बरं. ही गाय जनलेली का? हो जनरली तर बघा मित्रांनो, ही गाय जनलेली. काय दूध वगैरे किती दिलं बरं? कसं काय दूध वगैरे किती आलं? 8 दिवस झाले ना, चालू आहे त्याला 7-7.5 लिटर एका टायमाला. बरोबर, 8 दिवस झालेले, 7-7.5 एका टायमाला चालू आहे. चालू. बरोबर. जर कोणी लांबचे राहिले तर इथं आपण दूध दाखवून देणार त्यांना. हो. तर बघा, जर कोणी लांबचे राहिले तर त्यांना इथं दूध वगैरे दाखवून देणार आहे चेक करून. तुम्हाला जर 2-3 टाईम चेक करायचं असेल, 1 टाईम चेक करायचं असेल तर तुम्हाला ते दाखवून देणार आहे. बरं, 7-7.5 आता एका टायमाला चालू आहे गाईला. चालू. 8 दिवसाची जनलेली आहे. हो हो. बरं, काय भाव वगैरेचा? तिच्या 65,000. 65,000. हो तर बघा मित्रांनो, 65,000 गाईची सांगायची किंमत आहे. बघा किती शांत गाय आहे. व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल. 8 दिवसाची जनलेली, व्यवहारात कमी जास्त 100% होईल. कोणाला दूध चेक करायचं असेल तर इथं समोर ते दूध चेक करून दाखवून देतील. काय दिलं हिने? गोर आहे. गोरा. तर बघा शेतकरी बांधवांनो, गोरा दिलेला आहे. जर तुम्हाला गाई खरेदी करायची असल्यास भरत भाऊ ठाकरेंशी संपर्क करा. कायम गाई राहतात त्यांच्याकडं. 3 गाई आज आहेत त्यांच्याकडं विक्रीला. हिला किती दिवस बाकी आहे गाईला? तिला 8-10 दिवस बाकी. तर बघा 8-10 दिवसाची कच्ची गाय तयारीची आहे बघा. तयारीची. बरोबर. किती वेताची ली? ही दुसऱ्यामध्ये. ही दुसऱ्यामध्ये आहे. हो. बरं. काय अंदाज आपला इथं दुधाचा वगैरे? हिच्या बी 15-16 15-16 बरं बरं बरं. दोघा टायमाला. दोघं टायमाचं. बरं. काय किंमत वगैरे या गायची? हिची 68,000. 68,000. 68. बरोबर. तर बघा मित्रांनो, 68,000 सांगायची किंमत आहे गायची. व्यवहारात कमी जास्त होईल. जर कोणाला शक्य झालं तर इथं नक्की या तुम्ही. आता तोलावर आहे गाय, तयारीची आहे बघा. अजून बरेच म्हणजे तिला चालता येणार नाही एवढी सुटेल ते. 8-10 दिवसाचा टाईम आहे त्या गाईला. आणि खात्रीच्या गॅरंटीच्या गाई आहेत. नेहमी गाई असतात म्हणजे त्यांनी काही फक्त आजच गाई आणलेल्या नाही. आपला 3रा-4था व्हिडिओ त्यांचा इथं गोठ्यावरती. काष्टीचा माल आहे आपला. बरोबर. तर त्यांनी काष्टीहून गाई आणलेल्या असतात. स्वतः जातात तिथं खरेदीला. त्यांनाही माहिती शेतकऱ्याकडं 2-3 वर्ष गाई टिकतील अशा गाई ते आणत असतात. तर बघा मित्रांनो, एक बघा ही जन्म नाही काही. हो तयारीची. बरोबर. तर बघा मित्रांनो,
हिची काय किंमत वगैरे सांगायची? हिचे 65,000. हिचे 65,000 सांगायची. हो हो. तर बघा हिचे 65,000 गाईची सांगायची किंमत आहे. हिचे पण व्यवहारमध्ये बसल्यावर कमी जास्त 100% होईल. हे बघा गाय वगैरे बघा तुम्ही, 3 गाई त्यांच्याकडं, तिघी चांगल्या गाई आहे, तयारी मोठ्या आहे गाई आहे. ती म्हणजे आता जणूच आहे मित्रांनो, ती बघा. म्हणजे आपल्याकडे या 15 लिटरच्या गाई आहे. हो. दोघड आहे माझ्या. हो हो. बरोबर. आणि गिर क्रॉस आहे ती. असं आहे का? मध्ये म्हणजे आता आणि आता हिची काय किंमत वगैरे मग? हिची 65. हिचे पण 65. आता उन्हाळा येतोय ना आपल्याकडे, हां हां, थोडा करास मध्ये डोर पाहायला बरोबर जास्त दुधाची राहिली मग ती बिमार जास्त पडेल. बरोबर. तर बघा मित्रांनो, मेंटेनन्स जास्त येतो ना. गाय क्रॉसमध्ये आहे. आता कसं आहे आपल्याकडे उन्हाळा असल्या कारणाने कसं आहे गाय आपतात काय होतात. तर आता ही गाय उन्हामध्ये उभी आहे, आपत नाही काही नाही. म्हणजे ती आता जनेल थोड्या वेळाने अशी गाय आहे ही. तर बरं चला क्या बघा. हॅलो. हे बघा गाई वगैरे बघा. जर तुम्हाला गाई खरेदीला यायचं असेल तर तुम्हाला त्यांचा ॲड्रेस सांगतो. दोंडाच्यापासून 7 किंवा 8 किलोमीटर आहे जास्तीत जास्त. दोंडाईचा धुळे जिल्ह्यामध्ये येतं. हे बघा तालुका शिंदखेडा. आणि जे भादोड गाव आहे हे येतं नंदुरबारमध्ये, पण दोंडाईच्यापासून एकदम 7 किंवा 8 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. इथं त्यांच्या गोठ्यावर कायम गाई राहतात. तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉल करून अगोदर विचारून घ्या गाय किती शिल्लक आहे, मग येऊ शकता. तुम्ही सोमवारी जरी आले, कारण की ते रविवारी गाय आणतात काष्टीहून, नगर साईडकडून. तर ते काष्टीहून गाय आणतात रविवारच्या दिवशी. सोमवारी जरी आले तुम्ही 2 टाईम 3 टाईम 4 टाईम तुम्ही गाईचं दूध वगैरे इथं चेक करू शकता. आता ही एक जनलेली 7-7.5, तिला एका टायमाचं दूध चालू आहे. हीच गाय तुम्हाला आता जर खरेदी करायची असेल तर 2-3 टाईम इथं तुम्ही दूध चेक करू शकता. 1, 2 आणि 3 गाई आहे त्यांच्याकडं. आता ही म्हणजे आता जनणार आहे अशी तयार, म्हणजे चालू आहे त्याची तयारी. हे बघा गाण वगैरे फेकते. जर ज्या कोणा शेतकऱ्याला शक्य होईल तर येऊ शकता तुम्ही. आता कसं आहे उन्हाळा सुरू झालेला आहे, तर त्यामुळे ते कायम असं क्रॉसमध्ये गाय आणत असतात. आता कुठली क्रॉस आहे तुम्ही ओळखून तुम्ही पारख करून तुम्ही घेऊ शकता. हे बघा ही एक आहे. 2 नंबर ही आणि 3 नंबर तिघी छान गाई आहे, परवडतील अशा गाई आहे. किमती पण काही एवढे जास्त सांगितलेलं नाही, कारण त्याच्यामध्ये कमी जास्त होईल. सुरुवातीलाच त्यांनी पण कमी सांगितलं, मग ते कसं व्यवहार जमत नाही तो. तर कसं आहे थोडं व्यापाऱ्याच्या हिशोबाने त्यांना जे किमती सांगाव्या लागतात तशा, तेव्हा तो व्यवहार घडत असतो. हे बघा हो हो या. हा हा या ना तुम्ही.